मुंबईमध्ये स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचं एकनाथ शिंदेंविरोधात गाणं, खारमधल्या स्टुडिओची शिवसैनिकांकडून तोडफोड, कामराविरुद्ध गुन्हा दाखल, उत्तरादाखल घटनेची प्रत हाती घेत कामराची नवी इन्स्टा पोस्ट. कुणाल कामराच्या गाण्यावर शिंदेंची शिवसेना आक्रमक तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून कौतुक. सकाळी 11 वाजता कामराची धुलाई करण्याची निरुपम यांची एक्स पोस्टवर धमकी. कुणाल कामराच्या गाण्यानंतर खारच्या स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या कुणाल सरमळकर, राहुल कनार यांच्यासह 50 जणांवर गुन्हे. राहुल कनाल आणि सरमळकरांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आजपासून. सत्ताधारी आणि विरोधकांच्या 293 प्रस्तावावर चर्चा बाकी, तर विरोधी पक्षनेते पदाबाबत अधिवेशनाचा अजूनही शेवटचा आठवडा उजाडला असूनही काहीच हालचाल नाही. नागपूरच्या दंगलग्रस्त भागामध्ये संचारबंदी उठवल्यावर नागपूरकरांची पहिली सकाळ उत्साहात. दुकानं, शाळा गजबजल्या. ज्येष्ठांची मॉर्निंग वॉकला पसंती. नागपूर दंगलीचा कथित सूत्रधार फहीम खानवर प्रशासन मोठ्या कारवाईच्या तयारीत. संजय बाग कॉलनीत केलेल्या घराच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर ॲक्शनची शक्यता. तब्बल महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामिनावर आज हायकोर्टात सुनावणी. कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या अटकपूर्व जामीन फेटाळण्याला कोरटकरकडून हायकोर्टात आव्हान. उपमुख्यमंत्री अजित पवार आज संभाजीनगर दौऱ्यावर. दिवंगत साहित्यिक रारम बोराडे तसंच सचिन मुळे यांच्या घरी सांत्वनपर भेट. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूची वाघ्या कुत्र्याची समाधी तातडीनं हटवण्याची संभाजीराजे छत्रपतींची मागणी. इतिहासात वाघ्याचा संदर्भ नसल्याचं म्हणत फडणवीसांना पत्र. औरंगजेब कबरवादाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू. 5 किंवा 5 पेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास मनाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.